तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज तारीख आहे 13 जानेवारी 2026 आणि डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा वाटप जो आहे तो आजपासून सकाळी 10 वाजेपासून सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये आले, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले. आता ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना जे आहे ते त्यांचं बँकेचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर एकत्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र आले. ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले होते त्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे आले. ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्या बहिणींना एकत्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये आलेले आहे. पण अजूनही बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही किंवा पैसे येणार नाही. पैसे आलेले नाही, तुम्हाला 1 ते 2 दिवस वाटपाची वाट पाहायची आहे. या दोन्ही दिवसाच्या वाटपामध्ये जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आले नाही आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आले नाही, तर यामागे 2 महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. हे दोन्ही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर समजून सांगणार आहे. पहिला पॉईंट सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्या पॉईंटमध्ये जर तुमचे पैसे आले नसेल किंवा येणार नाही, तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही, तर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्या पॉईंटमध्ये तुमचे पैसे येण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे येण्याची शक्यता आहे. कारण बघा, 2 ते 3 दिवसाआधी मी म्हणजे 4 ते 5 दिवसाआधी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती. त्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेत जमा होतात. तर जास्तीत जास्त जे आहे ते 50% लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे की पोस्ट बँकमध्ये पैसे येतात. लाडक्या बहिणींचे पैसे पोस्ट बँकमध्ये येतात, पण आले नाही. नोव्हेंबर महिन्याचे आले नाही. त्यानंतर स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया या लोकांनी सुद्धा 50% या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहे पोस्ट बँक असलेल्या बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे येतात. तर आता बघा, पहिला पॉईंट असणार आहे आपला केवायसीचा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी. त्यानंतर दुसरा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत नाही त्यानंतर मग कमेंट करता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरच तुम्हाला समजेल की पैसे सुरू होणार काही दिवसानंतर की मग पैसे आपले परमनंट बंद राहणार. तर बघा, पहिला पॉईंट आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केलेली आहे. आता ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर शासनाकडून चौकशी सुरू झाली केवायसीवर. शासनाकडून ई-केवायसीवर चौकशी सुरू झाली आणि मग नोव्हेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले. नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाही. कशामुळे? तर ई-केवायसी रिजेक्ट झाल्यामुळे. ई-केवायसी रिजेक्ट झाल्यामुळे. आता ई-केवायसी रिजेक्ट झालेली आहे हे तुम्हाला कुठे माहीत होईल? तर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला माहीत होईल की तुमची ई-केवायसी रिजेक्ट झाली, की तुमचे पैसे पेंडिंग झाले. तुमचा अर्ज चौकशीसाठी पेंडिंग मध्ये. एक झाला परमनंट रिजेक्ट, ई-केवायसी मुळे रिजेक्ट, आणि दुसरा ऑप्शन असणार आहे की ई-केवायसी मुळे लाभ पेंडिंग ठेवला. पेंडिंग कोणत्या प्रकारे? तुम्हाला माहित आहे की जून आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा 26 लाख बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवले होते. जून जुलै महिन्यामध्ये 26 लाख बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवले होते. त्यापैकी काही बहिणींचे अर्ज रिजेक्ट केले चौकशीने, काही बहिणींचे अर्ज चौकशी करून पुन्हा अप्रूव्ह केले आणि सप्टेंबर महिन्यापासून त्या बहिणींना पैसे वाटपाला सुरुवात केली. त्या बहिणींचे अर्ज पुन्हा ऍक्टिव्ह झाले, पुन्हा पैसे यायला सुरुवात झाली. तर या 2 पॉईंटमध्ये जर तुमचा अर्ज अडकला असेल, एकतर केवायसी रिजेक्ट किंवा अर्ज पेंडिंग, तर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे, केवायसी रिजेक्ट झाली आहे की अर्ज पेंडिंग मध्ये आहे. पेंडिंग मध्ये जर असेल तर मग कदाचित शासनाच्या चौकशीनंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. नंतर तुम्हाला ज्या महिन्यात तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल त्या महिन्यापासून तुम्हाला वाटप सुरू होईल. पूर्ण स्टार्टिंग पासून तुम्हाला पैसे येतीलच. नोव्हेंबर पासूनच पैसे येतील, डिसेंबर पासून तुम्हाला पूर्ण पैसे येतील याची मी गॅरंटी देत नाही, पण तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो आणि मग रेग्युलर तुमचे पैसे सुरू राहू शकतात. पण केवायसी रिजेक्ट झाली असेल तर मग परमनंट हा लाभ बंद झालेला आहे. समोर चौकशी किंवा पैसे येण्याचे चान्सेस नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी महिला व बाल विकास विभाग कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा. मी तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असतो. हा झाला केवायसीचा मुद्दा. अर्जाचा मुद्दा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे ते तुम्हाला तुमचा अर्ज त्या ठिकाणी जाऊन पाहायचा आहे. आता दुसरा पॉईंट आहे महत्वाचा या ठिकाणी. सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे किंवा दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे. दुसरा पॉईंट, आता या ठिकाणी बघा, भरपूर बहिणींचे आहे पोस्ट बँकमध्ये अकाउंट. त्यापैकी 50% बहिणींचे आहे वेगवेगळ्या सर्व बँकेमध्ये, जे काही महाराष्ट्र भारतामध्ये बँक आहे सर्व बँकांमध्ये. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला एका लाडक्या बहिणींची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री अर्जामधून, लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज असतात त्यामध्ये पेमेंटचं बटन असते, पेमेंटच्या बटनमधून मी तुम्हाला हे लाडक्या बहिणीची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पूर्ण दाखवत आहे. तुम्हाला जर तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहायची असेल, तुमच्याजवळ पोस्ट बँकचं खातं असेल किंवा कोणत्याही बँकेचं खातं असेल, तर तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल तर तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल. तुम्ही बाहेरून अर्ज भरला असेल तर त्या व्यक्तीकडे आयडी पासवर्ड असेल. त्याला विचारायचं की आमचा अर्ज ओपन करून दाखवा, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आम्हाला दाखवा. तर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्हाला तुमच्या अकाउंटचे दिसून येते. या ठिकाणी बघा, आता
बाकी डिटेल आहे, बँक अकाउंट आहे, त्या लाडक्या बहिणीचं नाव आहे, ते सर्व त्यांनी हाईड करून दिलेलं होतं. स्क्रीनशॉट त्या लाडक्या बहिणीने मला पाठवला होता. त्या बहिणींचं होतं पोस्ट बँकमध्ये अकाउंट, IPPB पोस्ट बँकमध्ये. तर बघा या ठिकाणी क्लिअर तुम्हाला दिसत आहे बँकेचे नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता बाकी सर्व पेमेंट आहे पेड. बाकी सर्व पेमेंट पेड आहे. 1500 रुपये क्रेडिट आहे. तारखेनुसार पूर्ण या ठिकाणी हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळते. पैसे जमा झालेले आहे कोणते? सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत. पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. वाटपाची तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसून येत आहे. 31 डिसेंबर 2025 या तारखेला वाटप झाला होता नोव्हेंबर महिन्याचा. तर वाटपाची तारीख आहे. आणि या ठिकाणी बघा अकाउंट क्लोज दाखवत आहे. रिमार्क मध्ये काय येत आहे? क्रेडिट आहे बाकी सर्व ठिकाणी, पण यात 31 तारखेला अकाउंट क्लोज झालं. अकाउंट क्लोज असं दाखवत आहे पोस्ट बँकेचं. त्यानंतर या ठिकाणी बघा काय दाखवत आहे? कॅन्सल, पेमेंट कॅन्सल. रेटपट्टीमध्ये पेमेंट कॅन्सल आणि जुने अकाउंट म्हणजे पैसे जुने आलेले आहे, पण या तारखेला पेमेंट कॅन्सल झालं, अकाउंट क्लोज झालं आणि पेमेंट कॅन्सल झालं. तर कुठे? तर पोस्ट बँकमध्ये. आता तुमचं दुसऱ्या बँकेत खातं असेल तर तुमचं सुद्धा या ठिकाणी कोणत्याही बँकेचं नाव राहू शकते. पोस्ट बँकेचं, बँक ऑफ इंडियाचं, स्टेट बँक किंवा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर आता हे अकाउंट क्लोज कशामुळे झालं? या ठिकाणी दाखवत आहे अकाउंट क्लोज, त्यामुळे पेमेंट कॅन्सल झालं. शासनाने पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला होता. शासनाने या ठिकाणी पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण हे पोस्ट बँकेचं अकाउंट अचानक क्लोज झाल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे परत गेले. लाडक्या बहिणीचे पैसे परत गेले. त्या बहिणींनी अकाउंट सुरू केलं. मग सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला पुरावा याच बहिणीचा दाखवला होता की 3000 रुपये जमा झाले. कशाचे? तर नोव्हेंबर महिन्याचे हे पेमेंट जमा झालं आणि डिसेंबर महिन्याचं सुद्धा वाटप त्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले होते. अकाउंट 31 तारखेला त्यांचं क्लोज दाखवत होतं. मग आता 10 ते 12 दिवस त्यांना अकाउंट सुरू करण्यासाठी मिळाले. या वाटपामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले कॅन्सल झालेले, डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आले, म्हणजे 3000 रुपये एकत्र आले. तो सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर आता मग या ठिकाणी मग अकाउंट क्लोज कशामुळे दाखवत आहे? कारण EKYC केलेली नव्हती. KYC कोणती? तर बँकेची. यामध्ये मग पोस्ट बँक असू शकते किंवा दुसऱ्या कोणत्याही बँक असू शकते. बँकेची KYC केली नसल्यामुळे किंवा मग DBT ऍक्टिव्ह नसल्यामुळे या ठिकाणी तुमचं सुद्धा पेमेंट कॅन्सल झालेलं असू शकते. तुमचं सुद्धा या ठिकाणी पेमेंट कॅन्सल झालेलं असू शकते. कशामुळे? बँकेची KYC एकतर केली नसेल किंवा मग तुमचं DBT ऍक्टिव्ह नसेल. DBT सुद्धा ऑटोमॅटिकच कधी पण मधातच डिॲक्टिव्हेट होऊ शकते. असं नाही की मग मागच्या महिन्यात ऍक्टिव्हेट होतं, मग या महिन्यात कसं डिॲक्टिव्हेट झालं? कधी पण ते डिॲक्टिव्हेट होऊ शकते. त्यामागे बँकेचं टेक्निकल कारण असते. कारण पोस्ट बँकेचे जे काही KYC आहे ते सर्व ग्राहकांना दरवर्षी करावे लागते. जर तुम्ही 2024 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये अकाउंट काढलं असेल तर तुम्हाला KYC करायची गरज होती ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 मध्ये. एका वर्षामध्ये थंब लावून ते पण KYC करावे लागते. तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने पैसे काढले असेल किंवा कुठेही दुसऱ्या ठिकाणी तुम्ही थंब लावून पैसे काढत असाल तर मग तुमची KYC रद्द होणार. बँकेची KYC रद्द होणार, बँकेचं अकाउंट क्लोज होणार, जसं या ठिकाणी रिमार्क आला आहे. मग यासाठी पोस्ट बँकमध्ये एका वर्षातून एकदा तरी तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जाऊन थंब लावावा लागतो. थंब लावून पैसे काढावे लागते. या बहिणींनी एका वर्षामध्ये पोस्ट बँकमध्ये थंब लावला नव्हता, पैसे काढले नव्हते, त्यामुळे त्यांचं डिसेंबर 31 तारखेला अकाउंट बंद दाखवलं. मग आता त्यांनी सुरू केलं तर 3000 रुपये एकत्र आले. त्यामुळे तुमच्या अकाउंटचा जर हा प्रॉब्लेम असेल, तुमचा KYC मुळे, पहिला पॉईंट जसं मी तुम्हाला सांगितलं, KYC मुळे अर्ज पेंडिंग झाला किंवा KYC मुळे अर्ज रिजेक्ट झाला, तिथे जर तुमचं सर्व व्यवस्थित असेल, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर जर तिथे KYC तुमची ऍक्टिव्ह दाखवत असेल, अर्ज अप्रूव्ह दाखवत असेल, तर हा तुमचा दुसरा पॉईंट असू शकतो की तुमचं जर अकाउंट बंद असेल आणि तुम्ही जर अकाउंट सुरू केलं, बँकेत KYC केली किंवा कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तरी कोणत्या तरी कारणाने तुमचे पैसे बँकेमधून परत गेले असेल किंवा पेंडिंग असेल तुमचं पेमेंट, तर तुमचं अकाउंट परत सुरू केल्यानंतर तुमचा पूर्ण लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. या अकाउंट सुरू करण्याला जर खूप जास्त उशीर झाला, 1 महिना 2 महिने झाले, तर मग तुम्हाला कदाचित पूर्ण लाभ मिळणार नाही. आता या बहिणीचे 3000 आले कारण लगेच 10 दिवसाच्या गॅपमध्ये अकाउंट सुरू झालं. पण तुमच्या अकाउंटला जर 2 महिने 3 महिने बंद व्हायला झाले असेल, तुमचं लक्ष राहिलं नसेल, तर मग कदाचित आता पूर्णच पैसे येतीलच असं मी तुम्हाला म्हणत नाही. मग नोव्हेंबरचे पैसे येतील का, डिसेंबरचे पैसे येतील का? मग आता 2 महिन्याचे पैसे तर आले नाही कारण तुमचं अकाउंट आता पण बंद असेल या कारणामुळे. मग तुम्ही म्हणाल की मग जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालं तर मग 4500 एकत्र येतील का?
तर मग येऊ पण शकतात आणि नाही पण. ते शासनावर डिपेंड आहे की तुमचे किती पैसे ते लोक पाठवते. पण पैसे तुमचे 100% ना तुमचं अकाउंट चालू झालं पाहिजे. तर बघा दोन्ही पॉईंट तुम्हाला समजलं असेल. आता एकतर केवायसी जर तुमची रिजेक्ट झाली असेल, अर्ज पेमेंट पेंडिंग झाला असेल, तर मग अर्ज पेमेंट पेंडिंग झाला असेल तर सोमवार चालून पैसे, अर्ज अप्रूव्ह झाला तर पैसे सुरू होऊ शकतात. पण केवायसी रिजेक्ट झाली असेल तर यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर किंवा सोमवारचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पण बँकेतून केवायसी मुळे जर अकाउंट बंद झालं असेल तर अकाउंट सुरू करून तुमचा लाभ पुन्हा सुरू तुम्हाला करता येतो. तर बघा कधी कधी बँकेचा सुद्धा SMS येत नाही. आज वाटप झाला पण भरपूर बहिणींना बँकेमध्ये मेसेज आला नाही, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी बँकेमध्ये जाऊन स्वतः चेक करत आहेत, त्यांना पैसे आलेले आहेत पण बँकेचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मेसेज येत नाही. त्यासाठी तुम्हाला कन्फ्यूज होण्याची गरज नाही. बँकेमध्ये जाऊन एंट्री करा किंवा दुसरं काही कारण असेल बँकेमध्ये विचारा की मग पैसे का आले नाही, पैसे रिटर्न गेले आहे का, अशा पद्धतीची सुद्धा एंट्री तुमच्या पासबुकवर लिहून येऊ शकते. बँकेमध्ये सुद्धा कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचे पैसे येऊन वापस गेले असेल तर त्यामागे रिझन काय आहे, केवायसी केली नाही, बँकेची केवायसी केली नाही किंवा मग तुमचं अकाउंट बंद आहे का, अशा प्रकारचं रिझन बँकवाले सुद्धा तुम्हाला देतात. अकाउंट सुरू केलं तर तुमचे पैसे येऊ शकतात. हे 2 रिझन तुम्हाला समजले असेल. या 2 रिझन पैकी एका रिझन मध्ये तुमचे पैसे येऊ शकतात, दुसऱ्या रिझन मध्ये पैसे येण्याचे चान्सेस नाही. तर तुम्हाला यासाठी तुम्हाला या कारणासाठी महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आमचे पैसे का बंद केले, कोणत्या कारणामुळे बंद केले. तिथेच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं बँकेचं डीबीटी सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. डीबीटी मुळे सुद्धा पैसे येण्यासाठी अडथळा होतो. डीबीटी मुळेच लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत असतात. दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.